निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। रेल्वे मार्गासाठी समृद्धी महामार्ग व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा मूळ आराखडा बदलून सदरचा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्याचा घाट व शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी व रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। नाशिक पुणे रेल्वेचा मूळ मार्ग हा नाशिक सिन्नर अकोले संगमनेर बोटा आळेफाटा नारायणगाव चाकण पुणे असा निश्चित करण्यात आला होता। मात्र नारायणगाव येथील GMRT या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येतील असं कारण उभं करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा प्रस्तावित केलाय। या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागातील तीव्र संतापाची लाट नागरिकांमध्ये निर्माण झाली। हा बदल रद्द करून सदर रेल्वे मार्ग पूर्वीच्या अंतिम स्थळ सर्वेनुसार तसेच पिंक बुक नोंदीनुसार सरळ मार्गाने नेण्यात यावा अशी मागणी आता जोर धरत आहे। या संदर्भात शेतकरी शिष्टमंडळानं नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ह्या रेल्वे मार्गासाठी यापूर्वीच संपादित करण्यात आल्या आहेत। काही शेतकऱ्यांना मोबदला देखील देण्यात आलाय। भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन विकासाची अपेक्षा असताना अचानक मार्ग बदलणं हा सिन्नरच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय असल्याचं या कृती समितीनं म्हटलंय। तसेच या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यावर शासनानं आतापर्यंत मोठा खर्च केलाय। आता माघार न घेता प्रकल्प मूळ मार्गानेच राबवावा, आर्थिक दृष्ट्याही हिताचं असल्याचं सांगण्यात आलंय। नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सक्षम वाहतूक व्यवस्था मिळवण्यासाठी आणि विद्यार्थी व नोकरदारांच्या सोयीसाठी तसेच प्रवासासाठी लागणारा वेळ व आर्थिक खर्च बचत करण्यासाठी हा मार्ग सुकर आहे। जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर 31 जानेवारी रोजी होणारा रास्ता रोको आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकरी व कृती समितीने दिला आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, सिन्नर।